माइंड सेट ऑन मास्टरी ट्रेनिंग प्रोग्राम जो हा प्रोग्राम आहे यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माइंड सेट ऑन म्हणजे ज्या वेळेस बल्ब ऑन होतो अशी काही परिस्थिती, अशा काही घटना, अशा काही सिच्युएशन, असे काही व्यक्ती जे जीवनात पदार्पण केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी रिअलाइज व्हायला सुरुवात होतात, राईट? की आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन आणि बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. दिस इज व्हॉट द फर्स्ट सिग्नल ऑफ दिस युनिवर्स. ब्रह्मांड युनिवर्स आपल्याला प्रत्येक क्षणाला हा एक नवीन सिग्नल, सिग्नल म्हणजे एक संकेत, संकेत आपल्याला मिळत आहे. फक्त कंडिशन ही आहे, आता माइंड सेट ऑन हा जो प्रोग्राम आहे हा काय करतो माहिती आहे? परिस्थिती कदाचित तीच असेल, परंतु कालपर्यंत त्या परिस्थितीमध्ये तुमचा जो माइंड सेट होता तो आता ऑन झालेला आहे. माइंड सेट ऑन. कायम हे स्मरणात ठेवा. परिस्थिती कुठलीही असली, लाईफ इज ओनली 10% हाऊ इट मेक इट, बट 90% हाऊ यू टेक इट. जीवन फक्त 10% तुमच्या बरोबर जसं घडतंय तसं घडतंय, परंतु 90% हे याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्याला रिस्पॉन्स काय देतायत. याचा अर्थ काय होतो माहितीये? एकदम सिंपल. रिझल्ट, परिणाम, आउटकम, जो रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे, हा रिझल्ट म्हणजे काय माहितीये? रिझल्ट इज इक्वल टू, याचा एक फॉर्म्युला आहे. रिझल्ट इज इक्वल टू सिच्युएशन, जी परिस्थिती आज आता या क्षणी तुमच्या बरोबर आहे त्याला, प्लस रिस्पॉन्स, त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देत आहात याच्यावर परिणाम, अंतिम परिणाम अवलंबून आहे. या जगामध्ये कोणीही तुम्हाला दुःखी करू शकत नाही, नाही करू शकत, राईट? आणि ज्याला खरोखर आपण दुःख समजत आहोत, ही असुविधा आहे, अनकम्फर्ट झोन आहे. फक्त त्या दुःख नाहीत. जगातील 4 दुःख जर सांगितले, प्रमुख 4च दुःख आहेत. भगवद्गीता, यामध्ये जर भगवद्गीतेचा मंथन कोणी केला असेल किंवा काही क्लासेस आहेत त्याचे जर कोणी केला असेल आणि भगवद्गीता जर श्रवण केली असेल किंवा थोडंसं अध्ययन केलं असेल, मनन केलं असेल, चिंतन केलं असेल, तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल. या जगामध्ये फक्त 4च दुःख आहेत. दुःखाचे प्रकार सुद्धा 4च आहेत, राईट? आणि त्यांचे मग सब मॉडेलिटी किंवा सब प्रकार, उपप्रकार, काही गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु आत्ता जी परिस्थिती आहे ते दुःखाचं कारण नाही. मग ज्याला, ज्या परिस्थितीला आपण म्हणतोय ना की हे दुःखाचं कारण आहे, हे तुम्हालाही कन्व्हिन्स आहे की ही फक्त आपली मनोदशा आहे, राईट? मग जगात 4 प्रमुख दुःख कुठले आहेत माहितीये? जन्म, मृत्यू, हे 2 प्रमुख दुःख आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जन्माचे मूळ पाहिले शोधोनी, दुःखासी कारण जन्म घ्यावा. राईट? म्हणजे आपण फक्त दुःख उपभोगण्यासाठी इथं नाही आलेलो आहोत, याच्या पुढेही अजून बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु ज्याला आज सुख समजत आहोत, कदाचित हेच दुःखाचं कारण आहे. जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे आजारपण, हे 4 प्रमुख दुःख आहेत. याच्यानंतर बाकी सगळी दुःख आहेत. आणि या परिस्थितीतून बाहेर जर पडायचं असेल तर तुमचा रिस्पॉन्स कसा आहे याच्यावर ते अवलंबून आहे. सगळेच आजार मेडिसिनने, औषधाने बरे होत नाही. डॉक्टर सुद्धा त्यावेळेस सल्ला देतात की मी माझं काम जे काय आहे ते व्यवस्थित करतोय, परंतु आता तुमच्या अंतर्मनातील किंवा तुमची जी अंतरशक्ती आहे, रोग प्रतिकारक शक्ती आहे, तिने जर रिस्पॉन्स दिला तर लवकर रिकव्हरी येईल, राईट? आणि बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडतात, परंतु यामध्ये आपली मनोदशा फार महत्वाची आहे. यालाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सुद्धा म्हणतात.
आणि जसा तुमचा ॲटिट्यूड, याचा अर्थ दृष्टिकोन असेल, त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. एक आणि दिस इज व्हॉट कॉल्ड इमोशन. आपल्या जीवनामध्ये जे पण काही आहेत, हे काय आहेत? इमोशन आहेत. याला फिलिंग पॅटर्न म्हणता येईल. फिलिंग फिलिंग म्हणजे काय? जे हार्ट, सगळ्यात आधी हृदयाला फील होतं. एखाद्या लग्न समारंभात गेल्यानंतर तिथे जर चार ओळखीचे व्यक्ती भेटले, आप्तस्वकीय नातेवाईक, जवळची लोक भेटले, तर तिथे जी चर्चा होते, डिस्कशन होतं, तिथं काय फील होतं? गुड फिलिंग येतं. गुड फिलिंग म्हणजे छान वाटतं, आनंद मिळतो, डोपॅमाइन रिलीज होतो. राईट. आणि दिस इज व्हॉट कॉल गुड हार्मोन्स, म्हणजे ज्याच्यातून हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. आणि तिथे ते वातावरण, कदाचित तो एखादा समारंभ असेल, एखादं पार्क गार्डन, किंवा ट्रेकिंगला तुम्ही गेला असाल, कदाचित एखाद्या मूवी थिएटरमध्ये गेला असाल. आता ह्या प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी आहे. काही ठिकाणी नैसर्गिक सूर्यप्रकाश आहे आणि काही ठिकाणी अंधारी कोठडी आहे. पण त्यात सुद्धा व्यक्ती आनंद घेतो, आनंद शोधतो. राईट. प्रत्येकाची ही डेफिनेशन आहे, परंतु त्यात हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. कळालं? परिस्थिती ही तुम्हाला आनंदी किंवा दुःखी करत नाही, तर त्याकडे पाहण्याचा तुमचा जो रेसिप्रोकेटिंग, तुम्ही जी प्रतिसाद देत आहात, रेसिप्रोकेट करत आहात, त्यानुसार जीवनामध्ये बदल घडतो. परंतु याचं नियंत्रण तुमच्या हातात आहे. हे तुम्ही नियंत्रित करू शकत आहात. आणि आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो काही टाइम स्लॉट आहे, याचं जर बारकाव्याने मनन चिंतन केलं, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ठराविक वेळी आनंदी असता, ठराविक वेळी चिंताग्रस्त असता, ठराविक वेळी दुःखी असता. हा पॅटर्न, यालाच टेक्निकल वर्डमध्ये पॅटर्न म्हणतात, आणि साध्या सरळ भाषेत सवयी म्हणतात, हॅबिट्स म्हणतात. राईट. आज तुम्ही जे पण काही आहात, यू आर द प्रोडक्ट ऑफ युअर हॅबिट. तुम्ही तुमच्या सवयींचं एक प्रोडक्ट आहात. ज्या तुमच्या सवयी आहेत, इफ यू आर सक्सेसफुल जस्ट बिकॉज ऑफ युअर हॅबिट, सवयींमुळे. इफ यू आर फेल्युअर, अनसक्सेसफुल, जस्ट बिकॉज ऑफ युअर हॅबिट. सवयींचा व्यक्ती हा सवयींचा गुलाम आहे, किंवा ही इज द प्रोडक्ट ऑफ हिज हॅबिट. ज्या सवयी आतापर्यंत आपण लावलेल्या आहेत, इंसान पहले कुछ आदतें बनाता है, बाद में आदतें इंसान को बनाती है. राईट. ह्या ज्या सवयी आहेत, यांच्यावर आता फोकस करावा लागेल. आणि खरोखर एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन जर हवं असेल, बदल, बदल म्हणजे बदल हा चेंज इज अ टेम्पररी. बदल हा तात्पुरता आहे. 4 दिवसाने जर तुम्ही पुन्हा जुन्या आचरणावर गेलात, तर पुन्हा शरीरामध्ये तेच सगळ्या गोष्टी, सिम्पटम दिसायला लागतील. जर तुम्ही 1 महिना, 2 महिने, 3 महिने डाएट फॉलो केलं, चांगलं रुटीन फॉलो केलं, एक्झरसाइज केला, तर शरीराची रचना, ठेवण बदलेल. सुडोल शरीर होईल, चेहरा तेजस्वी होईल. प्राणायाम, ध्यान, योग केलं तर अंतर्मनात शांती निर्माण होईल. परंतु ज्या क्षणी तुम्ही हे स्टॉप कराल, त्या क्षणी पूर्ववत शरीर जे बेडौल झालं होतं, ते तिथपर्यंत ओबेसिटी, पुन्हा वजन वाढायला सुरुवात होईल, पुन्हा सगळे डिसिजेस, आजारपण यायला सुरुवात होईल. याला म्हणायचं चेंज. राईट. आणि जर सकारात्मक बदल हवा असेल, तर तुम्हाला सकारात्मक रुटीन, रिच्युअल फॉलो करावं लागेल. राईट. परंतु ट्रान्सफॉर्मेशन ही अशी गोष्ट आहे, किंवा असा वर्ड आहे, की जेणेकरून तुमची इच्छा असून सुद्धा तुम्ही पुन्हा रिटर्न मागे नाही जाऊ शकत. आणि ट्रान्सफॉर्मेशनसाठी एक्झाम्पल जर द्यायचं झालं, तर ज्याला लार्वा म्हणतात, किंवा बटरफ्लाय. बटरफ्लायच्या जी आधीची अवस्था आहे, जी अळी असते,
ती स्वतःला एका कोशमध्ये गुंफून घेते, म्हणजे स्वतःवर प्रोसेस आणि प्रक्रिया करते, आणि नंतर तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होतं. जी अळी फक्त रेंगत होती, म्हणजे ज्याला म्हणतात ना, फक्त क्रॉलिंग करत होती. तिला जर एक ठराविक डिस्टन्स पार करायचं असेल, अंतर, तर तिला किती वेळ लागला असता. परंतु तेच ज्यावेळेस फुलपाखरूमध्ये त्याचं रूपांतरण होतं, त्यावेळेस ती कुठली अवस्था प्राप्त होते? मग ती स्वच्छंद विहार करू शकते. दिस इज व्हॉट कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन जीवनामध्ये आणण्यासाठी भर द्यावा लागेल. आणि इथे माइंडसेट ऑन, बल्ब ऑन, ही जर मुवमेंट झाली, बल्ब ऑन झाला, तर व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. आणि हे सुद्धा फक्त एका ठराविक ठिकाणी नाही, जीवनाच्या चारही क्षेत्रात, पाचही क्षेत्रात. जर अजून वर्गीकरण केलं तर फिजिकल, मेंटल, नंतर फायनान्शियल, स्पिरिच्युअल आणि सोशल, या जीवनाच्या पाचही क्षेत्रामध्ये बदल घडवणं शक्य आहे. दिस इज व्हेरी मच इझी. हे शक्य आहे, सोपं आहे, आणि यू कॅन डू दिस, हे तुम्ही सुद्धा करू शकता. परंतु यासाठी काय करावं लागेल? आपल्याला थोडं जागृत व्हावं लागेल. अंतकरणातून, अंतर्मनातून आपल्याला ठरवावं लागेल की मला काय हवं आहे. राईट? आणि जसं तुम्ही हे करायला सुरुवात कराल, तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल निश्चित आहे. मग यासाठी काय करावं लागेल? यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी ठराविक रिच्युअल्स आहेत. राईट? बॉडी अँड माइंड आर नॉट डिफरंट. शरीर आणि मन वेगवेगळं नाहीये. आणि जे काही आता आपल्या जीवनात घडत आहे, याला जो आपण रिस्पॉन्स देत आहोत, राईट, जो याला रेसिप्रोकेट करत आहोत, त्याचे हे परिणाम आहेत. एखाद्या व्यक्तीला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर त्याला काय पाहिजे? रिझल्ट पाहिजे, परिणाम. राईट? परिणाम पाहिजेत. परिणाम जर आले, आउटकम जर आलं, तर तो व्यक्ती म्हणू शकेल मी यशस्वी झालो. मग रिझल्ट कशावर अवलंबून आहेत? रिझल्ट अवलंबून आहेत, परिणाम अवलंबून आहेत तुमच्या रिस्पॉन्सवर. तुम्ही रिस्पॉन्स कसा देत आहात? मग रिस्पॉन्स कशावर अवलंबून आहे? रिस्पॉन्स कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतो? रिस्पॉन्स, रिस्पॉन्स म्हणजे काय? मी जी प्रतिक्रिया देतो ही कशावर अवलंबून आहे? ही प्रतिक्रिया अवलंबून आहे माझ्या स्टेट ऑफ माइंडवर. माझी ती अवस्था काय आहे त्या क्षणाची, त्या वेळेची. माझा स्टेट काय, माइंड स्टेट काय आहे? जसा माझा माइंड स्टेट आहे तसा मी रिस्पॉन्स देणार. मग माइंड स्टेट कशावर अवलंबून आहे? तर तुमच्या फिलिंगवर. राईट? जे तुमचं फिलिंग आहे, जे तुमचं बिहेवियर आहे, याच्यावर तो माइंड स्टेट अवलंबून आहे. आणि जर बिहेवियर चेंज करायचं असेल तर काय करावं लागेल? आयडेंटिटी ठरवावी लागेल. स्वतःची एक ओळख निर्माण करावी लागेल, आयडेंटिटी स्वतःची. आणि ह्युमन सायकोलॉजीमध्ये द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन ह्युमन सायकोलॉजी इज युअर आयडेंटिटी. तुम्ही स्वतःला काय समजत आहात? तुम्ही स्वतःची ओळख काय निर्माण केलेली आहे? जर तुम्ही स्वतःला हीन दीन दुःखी समजत असाल, परिस्थितीचा, नाही, चांगल्या पोझिशनला असून सुद्धा बरेच व्यक्ती स्वतःला तसंच समजतात की माझ्या कंट्रोलमध्ये काही नाही, माझ्या नियंत्रणात काही नाही, तर मग तुमची आयडेंटिटी काय विकसित होईल? जर तुम्ही स्वतःला, एक एक्झाम्पल देतो, जर तुम्ही स्वतःला पॅरेंटिंग कोच समजत असाल, पॅरेंटिंग कोच, किंवा फायनान्शियल ॲडवायझर समजत असाल, किंवा एंटरप्रुनर समजत असाल, उद्योजक, किंवा स्वतःला एक स्पिरिच्युअल किंवा सत्पुरुष, आध्यात्मिक व्यक्ती किंवा साधक समजत असाल, तर त्या व्यक्तीचं आचरण पहा. जर एखादा व्यक्ती स्वतःला पांडुरंगाचा भक्त समजत असेल, ज्याला वारकरी म्हणतात, वारकरी, तर विचार करा, त्यांची आयडेंटिटी पुन्हा लगेच चेंज होते. त्यांचा पोशाख बदलतो, गंध टिळा
किंवा टोपी किंवा हातामध्ये टाळ, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एका वारकरी हा शब्द डोळ्यासमोर येताच एक प्रतिमा, इमेज समोर उभी राहते. राईट. आणि दिस इज व्हॉट आयडेंटिटी आपल्याला स्वतःला द्यायची आहे. कदाचित बाह्य जगतामध्ये नाही, परंतु अंतर्जगतामध्ये, इथे अंतर्मनामध्ये ते ठरवणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची आयडेंटिटी काय आहे. ह्या जगामध्ये वावरत असताना, आता सर्वत्र व्यवहार करत असताना, समोरच्या व्यक्तीशी डिस्कशन करत असताना, तुमच्या बॅकग्राऊंड म्हणजे बॅक ऑफ द माइंड काय चाललेलं आहे लक्षात येते तुम्हाला. आणि यामध्ये व्यक्तीच्या 7 नीड्स निर्माण होतात. 7 गरजा. ह्या 7 गरजा म्हणजे काय माहितीये? 7 नीड्स. आणि ह्या 7 गरजा ज्या आहेत त्या 7 चक्रांबरोबर जोडलेल्या आहेत, असोसिएट आहेत. 7 चक्रास आणि 7 नीड्स. एक एक चक्र स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये स्वतःला रिप्रेझेंट करत आहे. हा खूप चमत्कारिक आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. फक्त ह्या 7 गरजा तुमची जर ओळख निर्माण करायची असेल, परिस्थिती कशीही असो, परंतु लक्षात ठेवा, जो तुमचा रिस्पॉन्स आहे याच्या अनुसार ती सिच्युएशन जी आहे त्याला जो तुम्ही रिस्पॉन्स देणार आहे याच्या अनुसार तुमच्या जीवनामध्ये परिणाम निर्माण होत आहेत. ज्या परिस्थितींचा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल त्या परिस्थितीमध्ये काही व्यक्ती जीवन जगत आहेत. मी एक व्हिडिओ दाखवीन तुम्हाला या संदर्भात, ज्याला तुम्ही असुविधा किंवा दुःख समजत आहात, ती कंडिशन सुद्धा त्या व्यक्तींच्या फेवरेबल आहे. काही फोटोज किंवा जे सोशल मीडियावर पण सुद्धा प्रसारित होतात ना, एकदम पाहताना अंतकरणाला हेलकावे देणारे आहे. की काही व्यक्ती सिनियर सिटीजन त्यांचा जेवण काय माहिती, मिरची आणि चपाती. मिरची, ती सुद्धा रॉ मिरची, तळलेली भाजलेली वगैरे नाही, रॉ मिरची आणि चपाती, असं भोजन ते करतायत आणि त्याच्यावर सर्वाईव्ह होत आहेत. कळालं. आणि इथे भाजीमध्ये जरासं मीठ कमी झालं किंवा जरासं तिखट झालं तरी सुद्धा घरात वादविवादाला नवीन एक मुद्दा उपस्थित होतो. राईट. अनकम्फर्टेबल याला आपण दुःख समजायला लागतो, कारण आपण रिस्पॉन्स ज्या पद्धतीने देत आहोत ना त्या अनुसार. आणि म्हणून काय करावं लागेल, स्वतःचं नियंत्रण जर प्राप्त करायचं असेल तर माइंड सेट ऑन करावा लागेल. आपल्याला स्वतःचा ॲटिट्यूड विकसित करावा लागेल. आता याचा अर्थ असा नाहीये की मुलांनी काही गोंधळ गडबड केला तर त्यांना रागवायचं नाही, नाही असा नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला ऍक्टिंग करावी लागेल, परंतु ती फक्त ऍक्टिंगच पाहिजे. ती अंतःकरणात हृदयाच्या खोलपर्यंत नाही जायला पाहिजे. त्याचा विपरीत परिणाम आपल्या मनोदशेवर होता कामा नये. राईट. मग यासाठी काय करावं लागेल, काही रिच्युअल आहेत, आपल्या अंतर्मनाच्या काही स्थिती आणि अवस्था आहेत, याच्यावर काम करावं लागेल. 7 चक्रास याची एक प्रोसेस आहे, एक रिच्युअल आहे. आणि हे जर आपण दररोज प्रॅक्टिस केलं तर स्वतः म्हणजे ते आध्यात्मिक जगतात याला फार विशेष महत्व आहे. परंतु कुंडलिनी जागृत होण्यासाठी किंवा स्वतःचा अनुभव प्राप्त होण्यासाठी, आत्मविश्वास जागृत करण्यासाठी किंवा अम, स- बदल जो ऍक्सेप्ट करायचा आहे जीवनात त्यासाठी, किंवा आतापर्यंत जीवनात जे पण काही होत आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारण्यासाठी, लव अँड कॉन्ट्रीब्युशन प्रेम आणि ह्या जगामध्ये प्रेम वाटण्यासाठी, करुणा आणि प्रेम निर्माण होण्यासाठी, किंवा ज्याला म्हणता येईल की स्वतःच सेल्फ रिअलायझेशन, याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि हे सगळं कुठे माहिती आहे? हे सगळं आपल्या
आत्ता जो हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे याच्यामध्ये आहे. परंतु आपल्याला ह्या गोष्टी ज्ञात नाहीयेत. ह्या गोष्टी कुठेही शिकवल्या जात नाही. जे आपल्याला शिकवलं जातं हे फक्त उदरभरणासाठी आहे. आणि ते सुद्धा फक्त तेवढंच की याच्याने फक्त गुजराण व्हावी म्हणून, उद्योजक व्हावं म्हणून काहीही गोष्टी शिकवल्या जात नाही. त्या तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून किंवा तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीतून साध्य कराव्या लागतात. राईट. आणि यासाठी बऱ्याच गोष्टी, आता एक सिंपल एक्झाम्पल देतो अजून. विचार, एक्झॅक्टली विचार, थॉट्स ज्याला म्हणतो, नेमके हे विचार आहेत तरी काय? कशापासून हे निर्माण होतात विचार? पण विचारांना एक मर्यादा आहे. काय मर्यादा आहे माहितीये? जे तुम्हाला माहिती आहे त्याचाच तुम्ही विचार करू शकता. जे तुम्हाला माहित नाही तो विचार तुम्ही करू शकत नाही. लक्षात आलं? मग काय माहिती नाही आपल्याला? अनुभव, एक्सपिरियन्स. जो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, हा अनुभव हा विचारांच्या पलीकडे आहे. राईट. मेडिटेशन, ध्यान, साधना, प्राणायाम, नवीन ठिकाणी व्हिजिट, नवीन व्यक्तीशी बोलणं, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन किंवा अजून जीवनामध्ये काही नवीन कृती तुम्ही करत असाल तर याचा काय अनुभव होईल याचा तुम्ही विचार नाही करू शकत. शब्द, विचार करण्यासाठी शब्द लागतात, अनुभव करण्यासाठी शब्दांची आवश्यकता नाही. हे शब्दांच्या पलीकडे आहे. आणि बरेच व्यक्ती ह्या लॉजिक मध्ये फक्त तर्क, तर्क आणि वितर्क याच्यामध्ये काही गोष्टी संग्रहित करण्याचा प्रयत्न करतात, पण ते अशक्य आहे. म्हणून याला एक वर्ड आहे पर्टिक्युलर, SDE, स्मॉल डेली एक्सपिरियन्स. आजच्या दिवसामध्ये तुम्ही काय अनुभव घेतलेला आहात हे रोज रात्री स्वतःला विचारायचं. बेडवर जाण्यापूर्वी, झोपी जाण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, आज मी काय नवीन अनुभव प्राप्त केला? आणि असं जर तुम्ही रिअलाइज केलं तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी आज मी नवीन शिकलेलो आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो, जर जीवनातून फक्त लॉजिकली जगत राहिला तर तो व्यक्ती कधीच जगू शकत नाही, जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे काय? सकाळी उठणे, ब्रश करणे, आंघोळ करणे, डबा घेणे, ऑफिसला जाणे, तिथे दुपारचं जेवण करणे, काम करणे आणि संध्याकाळी घरी येणे, घरी आल्यानंतर पुन्हा जेवण करणे आणि झोपणे. जर एवढीच यंत्रवत प्रोसेस करत असाल तर सांगा याच्यामध्ये जीवनाचा अनुभव काय घेतला? मागील 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष हेच रुटीन फॉलो केलेलं आहे. आणि याच्यात डेली एक्सपिरियन्स काय आहे नवीन? इवन जर आजूबाजूला काही नवीन गोष्टी घडत असतील तरी सुद्धा तो व्यक्ती ते पाहू शकत नाही. आणि आज म्हणजे आता याच्यावर काय करायचंय, ही साधना आहे. आज साधना इन द सेन्स थोडस जागरूकपणे ऑब्झर्वेशन करायचंय आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे. आजूबाजूला इन द सेन्स पॉलिटिक्समध्ये नाही, परंतु प्रकृतीमध्ये, निसर्गामध्ये आपल्या आजूबाजूला काय स्थिती आहे. पशु पक्षी यांचं थोडस ऑब्झर्वेशन करा, किंवा जे व्यक्ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत आहे रस्त्यावरून येताना जाताना, जस्ट ऑब्झर्व करा. आणि तुम्हाला एक मुवमेंट लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी किती चमत्कारिक आहेत. आणि अजून एक 5 मिनिटाचा एक प्रयोग करा छोटासा, 5 मिनिट 2 मिनिट जशी तुमची वेळेची अवेलेबिलिटी असेल त्यानुसार. नळ, टॅप, जो घरातला नळ आहे ना, हा टॅप ओपन करा आणि त्याच्यातून एक एक थेंब जो ड्रॉप खाली पडतोय ना त्याचं निरीक्षण करा फक्त 2 मिनिटासाठी. आणि तुम्हाला रिअलाइज होईल की तुमचं जग थोडस स्तब्ध झालं, थांबल्यासारखं झालंय. तो ड्रॉप, तो थेंब कसा निर्माण होत आहे, थोडस जस्ट इमॅजिन किंवा व्हिज्युअलाइज जर तुम्ही करू शकलात आता तर तुमच्या लक्षात येईल की त्या थेंबाभोवती सगळं जग आपलं थांबल्यासारखं वाटेल. आणि तो ड्रॉप कसा, 10च थेंब पहा,
फक्त 10. पण तो निर्माण होण्यापासून खाली पडेपर्यंत त्याचं निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमची ऑब्झर्वेशन करण्याची ही जी क्षमता आहे ही एक्सपांड होत चाललेली आहे. हा प्रयोग फार महत्वपूर्ण आहे. ॲरिस्टॉटल हा एक ग्रीक तत्वज्ञ होता, विचारवंत म्हणतात त्याला, विचारवंत. म्हणजे यांचे बरेच विचार आहेत ॲरिस्टॉटल. हा व्यक्ती समुद्रकिनारी विचार करत असताना एरझरा म्हणजे फेऱ्या मारत होता, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि तो एका गहन विचारात म्हणजे बुडाला होता म्हणता येईल, किंवा डेप्थ मध्ये गेला होता, एका गहन विचार करण्यामध्ये गुंतून गेला होता. आणि सभोवताली समुद्र किनारा किंवा उगवता सूर्य, तिथले पक्षी, लाटांचा आवाज किंवा ते जे मनमोहक दृश्य होता, याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. आणि बरेचसे विचारवंत तार्किक व्यक्ती असंच जीवन जगतात, बरोबर, कारण त्यांना असं वाटतं की ते महान कार्य म्हणजे विचारांचंच आहे. तर त्यांच्याच बाजूला एक व्यक्ती लगबगीने त्याच्या कामात गुंतलेला होता. आणि त्याचं कार्य असं होतं की साधारण अर्धा तास झाला, तास झाला, आणि तो तेच कार्य करतोय. लगबगीने पळत जातो आणि काहीतरी वस्तू घेऊन येतो आणि एका ठिकाणी ठेवतोय. आणि हे ॲरिस्टॉटलने पाहिलं. हे पाहिल्यानंतर त्याच्या अंतर्मनात त्याविषयी कुतूहल निर्माण झालं की हा काय करतोय नेमकं. त्याने पहिलं निरीक्षण केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं ही काहीतरी विचित्र गोष्ट आहे किंवा तर्कसंगत नाही, विचारांच्या लॉजिक मध्ये येण्यासारखी नाही. आणि मग त्यांनी त्यांना विचारलं, अरे तू हे काय करतोयस? तो म्हणाला, मला डिस्टर्ब करू नका, माझं महत्वाचं काम चालू आहे, माझ्याकडे आता वेळ नाहीये तुमच्याशी बोलण्यासाठी. तो म्हणाला, नाही पण. पुन्हा त्याची ती कृती चालू झाली. मग त्याने न राहता पुन्हा विचारलं की नेमकं तू काय करतोयस? मग त्यावेळेस त्याने उत्तर दिलं, अरे तुला दिसत नाही का, हा समुद्र आहे आणि ह्या समुद्रातलं पाणी मला वाळूच्या एक छोटस खळगं केलं त्यांनी, खळगं, छोटस खळगं. खळगं म्हणजे खड्डा छोटासा. आणि म्हणाला, मला हे समुद्राचं पाणी या खळग्यात टाकायचंय. तर ॲरिस्टॉटलने विचारलं, अरे हे कसं काय शक्य आहे? हा समुद्र किती, आणि कशाने टाकायचंय? चमच्याने. चमचा असतो ना, चमचा. चमच्याने हे मला याच्यात ओतायचंय. ते म्हणले, अरे हे कसं शक्य आहे? दिस इज नॉट गोइंग टू हॅपन, इट इज नॉट पॉसिबल. ते म्हणाले, कसं काही शक्य नाही म्हणजे? मी प्रयत्न करतोय, चमच्याने समुद्राचं पाणी भरतो आणि या खळग्यात टाकतो. त्यावेळेस अरिस्टॉटल म्हणला, अरे तुला वेड लागले, तू मूर्ख आहेस का? हे कसं शक्य आहे? एक वेळ तुझ्याकडे बादली असती तर मी समजू शकलो असतो की तू काहीतरी प्रयत्न करतोय. पण तू चमच्याने हे कसं काय निर्माण करू शकतो? हे खळगं कसं काय भरू शकतो? त्यावेळेस ते जे दुसरे व्यक्ती होते ते हॅरिस्टॉटल होते. ते दुसरे ग्रीक तत्वज्ञ होते. आणि त्यांनी तो चमचा फेकून दिला आणि ते म्हणाले, जर तुला हे समजतंय तर एक प्रश्न स्वतःला विचार, तुझ्या सभोवताली आता हे जे सृष्टी सौंदर्य निसर्ग आहे, याचा आनंद घेण्याचा सोडून किंवा याच्यामध्ये याच्यापासून जे काही तुला एक एज्युकेशन, एक ट्रान्सफॉर्मेशन किंवा जे शिक्षण प्राप्त होत आहे, याच्याकडे कुतूहलाने, कारण प्रत्येक सूर्योदय हा नवीन आहे आणि रात्री उगवणारा प्रत्येक चंद्र हा सुद्धा नवीन आहे. वाहणारी हवा सुद्धा नवीन आहे, नदीचं पाणी सुद्धा नवीन आहे, पक्ष्यांचा आवाज सुद्धा नवीन आहे, आणि आज जे ते बोलतायत ते सुद्धा नवीन आहे. इथे निसर्गाच्या प्रत्येक क्षणामध्ये एक नाविन्यपूर्ण एक नृत्य चाललेलं आहे. परंतु हे सगळं ऑब्झर्वेशन, निरीक्षण करायचं सोडून तू काय करतोय? तू एका अशा विचारात गुंतून गेलेला आहे की जसं काही तू ह्या सृष्टीचं उलगडा फक्त ह्या चमचारूपी तुझ्या ह्या विचारांनी करणार आहे. हे शक्य नाही. तर याच्यात सगळ्यात महत्वाचा मेसेज काय आहे की आपल्याला जे पण काही करायचं आहे आज दिवसभरात, हे जागरूक राहून करायचंय, विथ अवेअरनेस. व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सगळ्या गोष्टी करत आहेत.
तुम्ही काल जे केलं तेच आज करणार आहेत आणि काल काय केलं त्याच्या आधीच्या दिवशी जे केलं तेच करणार आहेत, त्याच्या मागच्या आठवड्यात, त्याच्या मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी. यामध्ये नवीन प्रकल्प, नवीन जे जीवन आहे, याच्यात तुम्हाला नवीन संशोधन करणं आवश्यक आहे. फक्त यासाठी काय करायचंय, वेगळं काही नाही करायचंय. तुम्ही जे पण काही करतात यालाच अवेअरनेस मध्ये, ज्याला म्हणतात ना, बेहोशी में काम करना और होश में काम करना. होश म्हणजे जागृत अवस्थेत. जर तुम्ही काही लिहित असाल, इवन पाणी जरी पित असाल ना, तर ते पाणी पिताना सुद्धा जे मॅजिकल बॉटल टेक्निक आहे, ही काय माहिती आहे? कारण त्यामध्ये ज्या 4 फ्रेजेस आपण बोलतो ना, म्हणजे जे पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलत आहोत, हे अफर्मेशन म्हणजे विथ अवेअरनेस आपण ते पाणी ग्रहण करतोय. कळालं? बऱ्याच वेळा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पाणी पितात, बेशुद्ध अवस्थेत जेवण करतात, होशपूर्ण नाहीये, बेहोश आहेत. काहीतरी पाहत पाहत, मोबाईल असेल कदाचित, टीव्ही असेल कदाचित, किंवा काहीतरी चर्चा वगैरे करत असाल कदाचित, परंतु जे भोजन ग्रहण करत आहोत त्याच्याकडे मात्र लक्ष नाही. पहिल्या घासात जे काही समजलं ते समजलं, दुसरे बाकीचे 12-13 जे काही चाललेले आहेत ते फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून व्यक्ती ग्रहण करत आहे. लक्षात येतंय सगळ्यांना? विथ अवेअरनेस आपल्या सभोवताली जेवढी पण ही विपश्यनामध्ये काय असतं माहिती? विपश्यना, विपश्यनामध्ये काही करायचं नाहीये. विपश्यनामध्ये फक्त निरीक्षण आणि ऑब्झर्वेशन करायचंय. ऑब्झर्वेशन म्हणजे काय? की फक्त जे आपल्या अवतीभोवती आहे ते फक्त आपल्याला निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण, ऑब्झर्व, विपश्यना, ॲज इट इज, जसं आहे तसं फक्त, ज्याला म्हणतात ना, साक्षी भावनेने पाहायचंय, साक्षी. आणि मग एक एक रहस्य उलगडायला सुरुवात होते. राईट? आणि आज प्रत्येकाने हा जे पहिला प्रयोग होता ना, 10 थेंबाचा, हा प्रयोग करून पहा आणि तुमच्या लक्षात येईल की तुमची एकाग्रता, एकाग्रतेचा अर्थच काय होतो? की ज्यामध्ये व्यक्ती कॉन्सन्ट्रेट होतो पूर्णपणे आणि त्या एकाग्रतेने तो अनुभव घेत आहे स्वतःचा. आणि म्हणजे त्याचे जे एक्सपिरियन्स आहे, अनुभव, एक्सपिरियन्स. आणि खरोखर जीवनाचा उद्देश अनुभव हाच आहे. माहितीचा साठा गोळा करणे हा उद्देश नाहीये. जीवन जगणे हा उद्देश आहे. किती वर्ष जीवन जगला याच्यापेक्षा महत्वाचे त्या एका दिवसात किती जीवन जगला हे महत्वाचं आहे. राईट? आणि यासाठी काल आपण मनाच्या 4 अवस्था पाहिलेल्या आहेत. आणि हे जसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला रिअलाइज होईल की आपले स्वतःचे काही विलक्षण अनुभव आहेत. राईट? गहन ध्यान करत असताना, इवन विपश्यना करत असताना सुद्धा, मेडिटेशन, ध्यान, साधना जे पण तुम्ही करत आहात, श्रवण करत असताना अंतर्मनाची एक अशी स्थिती निर्माण होते ज्यामध्ये असं वाटतं की सगळं जग आता थांबलेलं आहे आणि तो स्वतःचा अनुभव प्राप्त करायला मनुष्य सुरुवात करतो. परंतु हे कुठून सुरू होईल? आपल्या जे नॅचरल, नैसर्गिक सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला होत आहेत. आणि हा बाहेरचा अनुभव आपण जसा अंतर्मनामध्ये एकवटत जाऊ, बाहेर जाणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या बाहेरून अंतर्मनामध्ये येत जातील, त्यावेळेस सेल्फ रिअलायझेशन होत जाईल. राईट? हा फार चमत्कारिक प्रयोग आहे. हा प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणि हे जर विथ अवेअरनेस केलं ना, तर आत्ता जी परिस्थिती आहे याचा रिस्पॉन्स तुम्ही सजगतेने द्याल. आत्ता बरेचसे व्यक्ती जो रिस्पॉन्स देत आहेत ना, हा रिॲक्शन आहे. रिॲक्ट. रिॲक्ट म्हणजे काय? जसं पशुसमोर दगड जर उचलला तर त्याला आता लक्षात येतं की इथून पळायला पाहिजे. तो ऑब्झर्वेशन पण नाही करणार, काय नाही करणार, त्याचं प्रोग्रामिंग सेट झालंय. पण मनुष्याने काय केले? मनुष्य रिस्पॉन्स देऊ शकतो. मनुष्याकडे रिस्पॉन्स देण्याची एबिलिटी आहे. परंतु तो काय करतो? रिस्पॉन्स देण्याऐवजी रिॲक्ट करतोय. रिॲक्ट. आज तुम्ही पहा, कुठल्याही घरात किंवा छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी घडतात ना, तर यामध्ये
जर त्या व्यक्तीने रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली तर बऱ्याचशा गोष्टी टळतील. राईट. लक्षात येते सगळ्यांना? रिस्पॉन्स देणं महत्वाचं आहे. रिस्पॉन्स देण्यासाठी जागरूक राहणं महत्वाचं आहे. जागरूक राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या वृत्ती, एकाग्रता ती वाढवणं गरजेचं आहे. आणि ही कशी वाढवणार? त्यासाठी विथ अवेअरनेस. इवन जर तुम्ही वरच्या मजल्यावरून किंवा एक जिना चढून खाली जात असाल किंवा आजूबाजूला फक्त थोडंसं चालत आहात, तर तुम्ही प्रत्येक पाऊल जे टाकताय ना, हे सुद्धा सजगतेने टाकलं पाहिजे. आणि हे पॉसिबल आहे. विथ प्रॅक्टिस ह्या गोष्टी शक्य आहेत. इवन बसताना मांडी घालून बसत असाल खाली, तर पाठीचा कणा सुद्धा स्ट्रेट ठेवणं गरजेचं आहे. आणि हे शक्य आहे. जितका सहज आपण सोप्या पद्धतीने श्वास घेत आहोत ना, तेवढ्याच सोप्या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ताठ स्ट्रेट ठेवून बसणं शक्य आहे. फक्त दिस इज द मॅटर ऑफ प्रॅक्टिस. सराव केल्यानंतर हे शक्य आहे. आणि ही सूचना तुम्ही 2-3 गोष्टी आज दिवसभरात ऑब्झर्व करा, की आज मी बसताना पाठीचा कणा सरळ ठेवेल. ज्या गोष्टी मी फिजिओलॉजीमध्ये शिकवत होतो, जे गोल्ड बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना हे माहिती आहे, की एखाद्या व्यक्तीचं डिप्रेशन, नैराश्य किंवा नकारात्मक भाव जागृत होत असतील तर बॉडी अँड माइंड आर नॉट डिफरंट. शरीर आणि मन वेगवेगळं नाहीये. तुम्ही शरीराच्या स्थितीला सुधारलं, स्ट्रेच केलं, स्वतःच्या शरीरामध्ये बदल केले किंवा मॅजिकल एक्सरसाइज जर करत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जीवनात बदल घडणं अगदी सोपं आहे. बदल घडणं अगदी सुलभ आहे. राईट. ही गोष्ट फार चमत्कारिक आहे. ती एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन निर्माण करणं गरजेचं आहे. तर ओके, आता यामध्ये काही गोष्टी ज्या मनाच्या वेगवेगळ्या अवस्था होत्या त्यामध्ये आपण शिकलो. बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा या प्रत्येक अवस्थेमध्ये आपण काही गोष्टी शिकलो. आणि जसा याचा आपण सराव करत जाऊ तशा प्रॅक्टिस आपल्या जीवनामध्ये घडत जाते. रिझल्ट इज इक्वल टू सिच्युएशन प्लस रिस्पॉन्स. जसा रिस्पॉन्स तुम्ही द्याल तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत जाईल. सगळ्यांनी ओके, जस्ट अ मिनिट.